भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे। IPL स्पर्धेच्या 18व्या मोसमाची तारीख समोर आली आहे। IPLच्या आगामी हंगामाला 14 मार्च पासून सुरुवात होणार आहे, तर 25 मेला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे। अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल नंतर अवघ्या काही दिवसांनी IPLच्या 18व्या मोसमाचा थरार रंगणार आहे। नियोजित वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतील महाअंतिम सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे। आजपासून भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भिडणार आहे। या स्पर्धेच्या इतिहासात यंदापासून पहिल्यांदाच एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत। मालिकेतील सलामीच्या सामन्यात यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे, तर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्स याच्या खांद्यावर असणार आहे। मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली असून हा सामना पर्थ स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे। कसोटीत टीम इंडियासाठी 2 त्रिशतक झळकावणाऱ्या दिग्गज सेहवागच्या लेकाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे। आर्यवीर सेहवागने कूच बिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी द्विशतक झळकावले। 17 वर्षीय आर्यवीरने शिलाँगच्या MCA क्रिकेट मैदानावर 200 धावांची नाबाद इनिंग खेळली। या दरम्यान त्याने 34 चौकार आणि 2 षटकार लगावलेत आणि त्याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल कोलकाता येथील प्रतिष्ठित ईडन गार्डन्सला दिग्गज भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांचं नाव देणार आहे। निवृत्त भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या नावावरून पुढील वर्षी 22 जानेवारी रोजी इंग्लंड विरुद्ध भारताच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याचे अनावरण केले जाईल। 41 वर्षीय बंगाल क्रिकेटरने 2022 मध्ये व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तिच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत। इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज फिल सॉल्टने अबुधाबी T10 लीगमध्ये धुमाकूळ घातलाय। टीम अबुधाबीकडून खेळताना त्याने 19 चेंडूत 53 धावांची नाबाद खेळी खेळली। 278.95च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना फिल सॉल्टने 2 चौकार आणि 6 षटकार मारले। IPL 2025च्या मेगा लिलावापूर्वी फिल सॉल्टने सर्व संघांचं लक्ष वेधून घेतलंय। तेलुगू टायटन्सने गेल्या 6 सामन्यांमध्ये 5 विजय आणि एकूण 8व्या विजयासह हे स्थान गाठले। विजय मालिकेने टायटन्सला इथपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्याच्याशिवाय शंकर गदई आणि अंकित यांनी बचावातून कौतुकास्पद कामगिरी केली आहे। बंगालकडून प्रणय राणेने सर्वाधिक 9 गुण मिळवले आणि बंगालचा सलग 4था आणि 11 सामन्यात 6वा पराभव झालाय। पर्थ कसोटीत अश्विन जडेजा बाहेर असून युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी पदार्पण केले। नितीश कुमार रेड्डीच्या पदार्पणाची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती, मात्र हर्षित राणाची निवड अनपेक्षित होती। प्रशिक्षक गौतम गंभीरने या युवा वेगवान गोलंदाजांवर विश्वास व्यक्त करताना त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची संधी दिली आहे। सागर पवार आणि ऋषिकेश सोनावणे यांच्या शतकांच्या जोरावर अष्टपैलू स्पोर्ट्स संघाने सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाला 112 धावांनी पराभूत करून इकोल T20 करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय। अंतिम फेरीत अष्टपैलू संघासमोर राजस्थान रॉयल्स अकादमी संघाचे आव्हान असणार आहे।